तर पहा या ठिकाणी 120 मीटर लांबी आणि 90 मीटर रुंदी असलेले शेत कसे मोजायचे, किती गुंठे आहे, किती एकर आहे, अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो पहा. आता या ठिकाणी ही बाजू 120 आहे, समोरची बाजू सुद्धा 120 मीटर आहे, ही बाजू 90 मीटर आहे, समोरची बाजू सुद्धा 90 मीटर आहे. म्हणजे हे शेत आयताकृती आकाराचे आहे. आता मोजूया की हे किती गुंठे आहे, किती एकर आहे. बघा काय करायचं, तर अशा शेताचं क्षेत्रफळ अगोदर काढायचं. म्हणजेच त्याचं सूत्र आहे बघा, लांबी गुणिले रुंदी. आता बरेच जण काय करतील, 90 मीटर गुणिले 120 मीटर याचा गुणाकार करतील, परंतु पुढे काय करायचं आहे हे मग बऱ्याच जणांच्या लक्षात येणार नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. पहा लांबी गुणिले रुंदी. आता 90 मीटर गुणिले 120 मीटर. आता याची लांबी किती आहे, 120 मीटर गुणिले रुंदी किती आहे, 90 मीटर. बघा या दोन्हींचा करायचा गुणाकार. आता जर गुणाकारामध्ये 0 0 आलेले असतील तर त्याची पण सोपी ट्रिक सांगतो बघा. हे 12 आणि हे 9 या दोन्हींचाच गुणाकार करायचा. 12 9 108 आणि हे 2 0 जशाला तसे देऊन घ्यायचे. आलं आपलं उत्तर 10,800 चौरस मीटर. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथं मीटरमध्ये आपण लांबी आणि रुंदी घेतलेली आहे, म्हणून येणारं उत्तरही इथं मीटरमध्येच येईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आता काय करायचं, तर हे जे 10,800 चौरस मीटर आहे याला चौरस फूटमध्ये रूपांतरित करायचं. तर काय करायचं, तर मग 10,800 ही गोष्ट महत्त्वाची सगळ्यात लक्षात ठेवा. याला 10.76 ने गुणायचं आहे. आता 10,800ला आपण 10.76 न गुणल्यावर याचं उत्तर येतं 1,16,208 चौरस फूट. बघा इथं हे चौरस मीटर होतं, याचं रूपांतर आपण चौरस फुटामध्ये केलेलं आहे. लक्षात ठेवा ही गोष्ट की चौरस मीटरचं रूपांतर चौरस फुटात करताना 10.76 न गुणायचं. चला आता काय करायचं आहे, आपल्याला किती गुंठे आहेत हे काढायचं आहे. तर याला 1089 न भाग द्यायचा. आता याचा भागाकार केल्यानंतर व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी पटकन सांगतो की हे येतात 106.71 गुंठे. बघा म्हणजे हे शेत आहे 106.71 गुंठे, म्हणजे राऊंड फिगर 107 गुंठे धरू शकता. आता हे किती एकर आहे, तर 40 गुंठ्याचा 1 एकर होतो, म्हणजे 80 गुंठ्याचे 2 एकर. म्हणजे बघा यातल्या 80 गुंठे झालेले आहेत 2 एकर. तर वरती शिल्लक किती राहिले, तर 26.71 गुंठे. म्हणजेच 2 एकर आणि 27 गुंठे धरून चालायला काही अडचण नाही. पहा अशा पद्धतीने आपण असं शेत मोजू शकतो, किती एकर आहे, किती गुंठे आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तरच जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.